ते सगळं बरोबर आहे, पण एकदा आईच्या म्हणण्याचाही विचार करा. हे सगळं आपल्याला जेवढं वाटतं तेवढं इझी नाहीये. आता कुठलाही विचार नाही होऊ शकत. आपल्याकडे पर्याय नाहीये. आपल्याला घर विकून फॅक्टरी वाचवावीच लागेल. तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मला, पण तरीही मला असं वाटतं की आपण घर आणि फॅक्टरी दोन्हीही कसं वाचवू शकतो याचा विचार करूया. हॅलो, हां, येस येस येस, ऑनलाईन ऑप्शनची ॲड मीच टाकली. हो प्लीज. काय विक्रांत, कसा वाटतंय माझा जॅपनीज लूक? उर्मिला, हा काय प्रकार आहे? बघ, वाटते की नाही मी जॅपनीज? हा, कोनिचिवा. कोनिचिवा म्हणजे म्हणजे नमस्कार रे, नमस्कार. जॅपनीज मध्ये म्हणतात कोनिचिवा. कोनिचिवा. उर्मिला, तू तू बरी आहेस ना? मी एकदम हॅपी आणि एक्साइटेड आहे रे. आपण फॉरेनला जाणार होतो ना, मग जपानला जाऊयात ना. विक्रांत, जपान. तिकडची ती गोरी गोरी मुलं, त्यांचे ते हेअरकट आणि ना तिथे मेकअपचं सामान सुद्धा खूप भारी भारी मिळतं. तिकडे जाऊयात आपण. म्हणजे त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला कसं त्यांची भाषा यायला हवी ना, म्हणून जॅपनीज शिकतेय. एक मिनिट, आधी त्या दोघांना धडा शिकवायचं आपलं ठरलं की नाही? मग आधी ते करूया ना. हे बघ उर्मिला, मी आत्ता कुठे ऑनलाईन ॲड टाकली आहे फॅक्टरीची लिलावसाठी. खूप चांगली किंमत मिळायला हवी आपल्याला. अरे तूच तर म्हणाला होतास ना, आपली कंपनी नंबर 1 आहे. हे असं हसत कोणी सुद्धा आपली कंपनी विकत घेईल. मग काय? एक मिनिट विक्रांत, मला सांग, तू लिलावामध्ये आपल्या कंपनीची किंमत काय लावली आहेस? हां, 5 कोटी सांगितली मी किंमत, पण 10-12 कोटी मिळाले तरी ठीक आहे. हां. 12 कोटी. हो, 12 कोटी. विक्रांत, 12 कोटी जर मिळाले आपल्याला तर आपलं लाईफ कसं सेटल होऊन जाईल ना. ओ विक्रांत, आयुष्यभर असे मस्त राजा राणी सारखे जगू आपण. विक्रांत आता आपलं ठरलंय, आपण कुठे जाणार आहोत? जपानला. हा, तिथे गेल्यानंतर मी माझ्या सगळ्या शॉपिंगची लिस्ट करणार. मला काय काय हवंय. विक्रांतला आपल्याला त्रास देण्याशिवाय दुसरा काही काम नाहीये का? आपली फॅक्टरी विकायला निघालाय तो आता. आबांना किती त्रास होत असेल त्याच्या वागण्याचा ह्याचाही विचार करत नाही तो. कधी सुधारणार आहे हा माणूस काय माहिती. तुम्ही शांत व्हा बघू थोडं, नका अशी चिडचिड करू. अगं चिडचिड नको करू तर काय करू राणी? त्याला ना त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागणार आहे. कधी कधी वाटतं ना त्याच्या 2 कानाखाली ठेवून देऊ. सर बास, तुम्ही शांत व्हा बघू. असं राग नका करू. तुम्ही माझ्यासाठी तरी शांत व्हा. आणि ना तुम्ही ऐका आता माझं. हे बघा, आपण रागाच्या भरात काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं असंच वाटतं त्यांना, म्हणून हे सगळं करतायत. आणि आपल्या समोर हे असं एवढं मोठं संकट उभं असताना आपण जर अशी चिडचिड केली तर कसा बरं मार्ग निघेल काही? हे बघा, आबांसाठी, आपल्या फॅक्टरीतल्या कामगारासाठी, आपल्या पूर्ण कुटुंबासाठी आपल्याला आपली फॅक्टरी वाचवायची.
तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि चिडचिड करण्यापेक्षा ह्यावर काय उपाय निघेल याच्यावर आपण फोकस करूया ना आता. काहीतरी मार्ग नक्की निघेल सर. काय मार्ग